कर्माचा बंध होणार आहे. तर हे हा जो रागाडी भाव झाला, हा काय झाला? कार्यही झाला आणि कारणही झाला. पूर्वबद्ध कर्माच्या उदयाच्या दृष्टीनं तो कार्य झाला आणि नवीन कर्माच्या बंधाच्या दृष्टीनं तो कारणही झाला. तर हा एक रागाडी भाव जसा कारण कार्य रूपाचा होतो, त्याचप्रमाणे कर्म देखील होणार आहे. कर्म ही कारण होणार आहे आणि कर्म कार्यही होणार आहे. रागाडी भावाचं कर्म कारणही आहे आणि कार्यही आहे. आणि म्हणून या दोघांमध्ये कार्य कारण भाव हा नियमाने आहे. आता तो कार्य कारण भाव दोन द्रव्यातला आहे. एका द्रव्यातला कार्यकारण भाव नाही, निमित्त नैमित्तिक रूपानं असणारा हा कार्यकारण भाव या दोघांमध्ये नियमाने असणार आहे, कर्म आणि विकार जीवाचा. आता प्रश्न हा आहे, याचं कारण हे झालं, याचं कारण हे झालं, आता पुन्हा याचं कारण कोणतं कर्म होणार आहे, तर तेच कर्म त्याचं कारण होत नाही. या तिघांचा तर एक समय आहे, परंतु जेव्हा याचं पुन्हा कर्म कारण होणार आहे, ते नवीन बांधलेलं कर्म त्या समयी कारण नाही होत. ते बांधलेल्या कर्माचा आबादा गेल्याशिवाय ते उदयाला येत नाही. म्हणून तेच कर्म कारण होईल असं नाही, पण पूर्वी बांधलेलं कर्म मात्र नियमाने याचं कारण असणार आहे. तर ह्या दोघांमध्ये अशा प्रकारचा कार्यकारण भाव असल्यामुळे यालाच निमित्त नैमित्तिक संबंध म्हणतात, परस्पर अवगाह संबंध म्हणतात, किंवा यालाच उभय बंध अशा प्रकारचं म्हटलं जातो. आणि हा उभय बंधच वास्तविकरित्या बंध आहे. दोघांमध्ये एकमेक कधी झाले नाही, परंतु एकमेकांचं लक्ष करून दोघं विकृत झालेले आहेत, हाच उभयबंध आहे. म्हणून उभयबंधाची मुळातली परिभाषा काय करतो आपण? स्वभावच्युती. दोघांनी आपापला स्वभाव सोडला. कर्मांवर्गणीनं कर्मांवर्गणत्व सोडलं, कर्मरूप परिणत झालं. जीवाने ज्ञानभाव सोडला आणि रागरूपानं परिणत झाला. आणि म्हणून या दोघांचा असा निमित्त नैमित्तिक संबंध हाच उभयबंध आहे. दोघांनी एकमेकांना परिणमवलं नाही, पण दोघं एकमेक असल्याशिवाय विकृत परिणमले नाही. तर विकाराच्या परिणमनामध्ये पराचं लक्ष म्हणा, पराची निमित्तता नियमाने असते आणि ती दाखवण्यासाठीच हा उभयबंध सांगितलेला असणार आहे. दोन कधी एक झाले हा त्यातला अर्थ असणार नाही. तद्गुणाकार संक्रांती याचाच अर्थ तो आहे. काय झाला? आपापल्या स्वभावाची च्युती, याचंच नाव उभयबंध असणार. तन्निमित्तम च तत्कर्म, त्याच्या निमित्ताने ते कर्म येणार आहे. तथा सामर्थ्य, तशा प्रकारचं सामर्थ्य त्या कर्मामध्येही आहे आणि जीवभावामध्येही सहज आहे. अर्थोऽयं यस्य कार्यं तत् कर्मणस्तस्य कारणम् एको भावश्च कर्मेकं बन्धोऽयं द्वन्द्वजस्तथा. यस्य कार्यं, ज्याचं हे कार्य आहे, विभावरूप परिणमन, हे कुणाचं कार्य झालं? विभावरूप परिणमन हे कार्य कुणाचं झालं? जीवाचं झालं. पण हे कर्माचं वैभविक कार्य
म्हणजे कर्म कारण म्हणणार, निमित्त कारणाच्या दृष्टीनं इथं पाहायचं आहे. कार्य कारणाच्या दृष्टीनं कार्यकारण नाही पाहायचं. निमित्त कारण आणि नैमित्तिक कार्याच्या दृष्टीनं जेव्हा पाहतो त्यावेळी काय होईल, यस्य कार्यम, की ज्या कर्माचं वैभाविक हे कार्य आहे, तस्य कर्मणा हा कारणम, कर्म त्या वैभाविक भावाचं कारणही आहे. म्हणजे सरळ काय सांगता येते, हां, की ज्या रागाधिक विभाव भावाचं कारणही कोण झालं, कर्म झालं होतं, आणि त्याचं कार्यही कोण झालं. हा कार्यकारण भाव कुणामधला पाहतोय आपण, दोन द्रव्यामधला पाहतो आहे. आणि म्हणून हा कार्यकारण भाव निमित्त नैमित्तिक रूपाचा असेल, उपादान कारण उपादान कार्यरूपाचा असणार नाही. याच्यामुळे हे झालं हे नाही सांगायचं आहे आचार्यांना. याचं निमित्त असताना हे झालं, याचं निमित्त असताना हे झालं, हा भाग नक्की आहे. म्हणजे हा आपण जे कार्यकारण भाव लावत असतो तो उपादान कारण आणि उपादेय कार्य या रूपानं एक लावतो, एक निमित्त कारण आणि नैमित्तिक कार्य या रूपानं लावतो. इथं जो कार्यकारण भाव लावला जात आहे तो कोणत्या दृष्टीनं, निमित्त कारण आणि नैमित्तिक कार्याच्या दृष्टीनं लावला जातो. एको भावः च कर्मः एकः अयम बंधो द्वंद्वजाः स्मृताः. तर एक हा भाव, एक जो आहे तो काय आहे, भावबंध आहे. कर्म एकम, एक कर्मबंध आहे. द्वंद्वजाः अयम बंधो स्मृताः, आणि दोघांचा अशा प्रकारचा निमित्त नैमित्तिक संबंध म्हणजेच हा उभयबंध आहे. उदाहरणाने तोच भाग ते स्पष्ट करत आहे. चक्षुस्वरूपं सन्ददत्पुना साकाराकारसंक्रान्तं कार्यं हेतुस्वयं जगत्. दर्पणात जेव्हा आपल्या डोळ्याचं प्रतिबिंब पडते, आता त्या डोळ्याच्या प्रतिबिंबाचं कारण कोण झालं, आरशात डोळ्याचं प्रतिबिंब पडलं, तर त्या प्रतिबिंबाचं कारण कोण झालं, डोळा हे त्याचं काय झालं, कारण झालं. असं म्हणता येईल, डोळा निमित्त कारण झालं. आरशात डोळ्याचं प्रतिबिंब पडतं आहे, तर त्या प्रतिबिंबाचं कारण कोण झालं, डोळाच झाला. आणि त्या प्रतिबिंबाला, हे प्रतिबिंब आहे पाहणारे कोण झाला, डोळाच झाला. म्हणजे डोळाच कारण आहे त्या प्रतिबिंबाचा, आणि डोळाच त्याचं कार्यही होतं. त्याप्रमाणे रागद्वेष हेच कारणही आहे आणि कार्यही आहे. हा भाग ते स्पष्ट करत आहे. आदर्शे यथा चक्षुः स्वरूपं संदधत् पुनः. आरशामध्ये चक्षु जसा आपलं स्वरूपानं प्रतिबिंबित होतो, स्वाकाराकार संक्रांतम कार्य, त्याचा स्वाकार त्याच्यात आला म्हणून काय झालं, चक्षुचं ते कार्यही झालं, कोणतं, प्रतिबिंब. आणि प्रतिबिंब कारणही झालं चक्षुला जाणण्यामध्ये. आणि या रूपानं कार्य हेतू जसा तो एक डोळा झाला, त्याप्रमाणे कर्मही कारण कार्य होतात रागद्वेषाचे, किंवा रागद्वेषही कर्माचं कारण आणि कार्य होतं. आणि या रूपानं निमित्त नैमित्तिक संबंधाकडे पाहून वस्तुतः दोघांचा बंध आहे. म्हणजे सरळ काय झालं, दोघं एकमेक चुकूनही होत नाही, किती बंध झाला तरी. कर्म कधी जीवरूप होत नाही, जीव कधी कर्मरूप होत नाही. बंध झाला तरी देखील दोघं आपापल्या स्वभावानं आपल्या स्वभावाला सोडते झाले,
आणि तो त्यांचा संबंध एकमेकांचं निमित्त करून दिसतो आणि म्हणून त्याला त्याच्यामुळे हा बंध झाला अशा प्रकारचा व्यवहार होतो. अपि चाचेतनं मूर्तं पौगलं कर्म तद्यथा आत्मना बध्यते नित्यं हितोक्षिप्तः कनकादिवत्. तुमच्या प्रतीत आहे का ती ओळ? हे आता आहे कंसात तुमच्यात काय आहे का? नाही, हे तर तुमच्यात तर आहे, त्याच्यात नसेल. नाही आहे म्हणून ती मखनलालजीच्या ह्याच्यात आहे का? त्याला ब्रॅकेट केलेलं आहे, छापतानाच ब्रॅकेट केलेलं आहे त्याला. अचेतनं मूर्तं पौद्गलं कर्म. उद्गल कर्म जे आहे ते अचेतन आहे, मूर्त स्वरूपाचं आहे. मूर्ताचा बंध मूर्ताशीच होईल आणि म्हणून नवीन कर्म जे काही बद्ध होणार आहे ते जुन्या कर्माशीच बद्ध होणार आहे. आत्मना बध्यते नित्यं भित्तोक्षिप्त कनिकादिवत्. उदाहरण ठेवलं त्यांनी की ते आत्मेशी पुद्गल कर्म बद्ध झालं म्हणजे काय झालं तर भित्तोक्षिप्त कनकादिवत्. भिंतीवर फेकलेल्या मातीच्या रजकणाप्रमाणे. कनक म्हणजे सोनं होतं ना, पूर्वीच्या काही लोक सोनं फेकत होते भिंतीवर. यात नाही आहे, ही ओळच नाही. हां, त्याच्यात घेतलेलं असेल. त्यांनी लिहिला आहे मूल पुस्तक में भी इस श्लोक के 2 चरण नहीं मिले. ते मिळाले नाही आहे, कुठंतरी यांना मिळाले. सोन्याला धूळ मानत असते म्हणून ते त्याचा अर्थ धूळ केला असेल. कनक शब्दाचा अर्थ जैन अन्वयामध्ये नाही, पूर्वी काही असं कोणी सोनं भिंतीवर थोडंच फेकत होतं. दोन्ही अर्थ होत असेल कनक शब्दाचे. हा त्याचा अर्थ आहे. कितीतरी असलं तरी भिंतीवर असं फेकण्यासारखं सोनं थोडंच काही असं बारीक होते. त्यांना दाखवायचं काय आहे त्याची भिंती जशी पूर्ण चिटकतही नाही आणि चिटकलेली दिसते हे दाखवायचं काय आहे की भिंतीवर जे काही रजकण गेले ते भिंतीशी एकरूप तर झाले नाही पण भिंतीशी बद्ध दिसत आहे. त्याप्रमाणे हा कर्माचा बंध आहे हे दर्शवायचं आहे. जीवभाव विकारस्य हेतुस्या द्रव्यकर्मतः तद्हेतुस्तद्विकारस्य यथा प्रत्युपकारकः चेद्विकाराकृतिस्तस्य भावो वैभाविकः स्मृतः तन्निमित्तात् पृथग्भूतो व्यर्थस्य तन्निमित्तकः तद्दीनो वयबन्धाद्वै बहिर्बन्धाश्चिरादपि नैतो भवन्त्येत जीवभाव विकारस्य हेतुः द्रव्यकर्मः स्यात्. जीवाच्या ठिकाणी विकार उत्पन्न होत आहे त्या विकाराचा हेतू कोण तर म्हणतात द्रव्यकर्म. हेतू शब्द का ठेवला? निमित्त शब्द कदाचित 2 साठी येतो. उपादान कारणासाठीही येतो, निमित्तासाठी येतो, पण हेतू हा शब्द नियम आणि निमित्तासाठी येतो. निमित्त शब्द केवळ निमित्त जर शब्द असेल तर कारण हा अर्थ होतो त्याचा आणि तो उपादान कारणालाही लागतो आणि निमित्त कारणालाही लागतो. हा निमित्ताचा अर्थ केवळ कारण केला तर कारणाचा अर्थ निमित्त कारण जर म्हटलं तर ते हेतू शब्दाने दाखवतात.
हेतू हा कधी उपादान रूपाचा नाही येत. उपादान कारणासाठी हेतू शब्द नाही येणार. हेतू शब्द जसा आता आपण पाहतो गती हेतुत्व, स्थिती हेतुत्व, हा हेतू शब्द जो ठेवला तो निमित्त वाचक ठेवला. जीव भाव विकारस्य, जीवभावाच्या विकाराचं निमित्त द्रव्यकर्म आहे आणि द्रव्यकर्माचा हेतू तो विकार आहे. यथा प्रत्युपकारकाः, तथार्थ सूत्रात उपकारक जो शब्द आहे तोच त्यांनी वापरला आहे. तर तिथं उपकारकचा अर्थ काय पाहतो आपण? निमित्तच पाहतो. तर हे दोघं एकमेकांचे असे निमित्त आहे. जीवभाव कर्माचं निमित्त आहे, कर्म जीवभावाचं निमित्त आहे. हाच दोघांचा एकमेकांवर असणारा उपकार आहे. तद्विकाराकृती तस्य भावो वैभाविकाः स्मृताः. तर चैतन्याचा जो विकार आहे तो चिद्विकार, तस्य भावो वैभाविकाः, त्याचा भाव म्हणजे वैभाविक भाव आहे. तन्निमित्तात् पृथग्भूतः अपि अर्थः तन्निमित्तकाः. जो भाव निमित्त असताना त्यापासून पृथग्भूत असणारा, अत्यंत भिन्न असणारा असा जो कर्माचा बंध तो त्याच्या निमित्तक आहे, अशा प्रकारचं म्हटल्या जातं. तद्धि नो भयो बंधात् बहिर्बद्धादि चरादपि न हेतवो भवन्ति एकक्षेत्रस्थाः अपि अबद्धवत्. म्हणतात उभय बंध दोघं आहे म्हणून नाही. जीव आहे, पुद्गल आहे म्हणून बंध आहे. जीवाचा पर्याय आहे, पुद्गलाचा पर्याय आहे म्हणून बंध आहे नाही. पहिलं तर लक्षात आलं. जीव आहे, पुद्गल आहे म्हणून बंध आहे का? नाही. जीवाची पर्याय आहे, पुद्गलाची पर्याय आहे म्हणून बंध आहे का? तसंही नाही. तर जीवाची विकार पर्याय आणि दुसऱ्या द्रव्याची विकार पर्याय यामध्ये बंध आहे. म्हणून जो मघागणी स्पष्ट केला की निमित्त नैमित्तिक संबंधाची जी परिभाषा आहे ती या परिभाषेत एक शब्द टाकायचा आहे आपल्याला. कोणता? कशी करा परिभाषा? दोन द्रव्याच्या दोन विकारी वर्तमान पर्यायचा. काय परिभाषेत घालायचं आहे? दोन द्रव्याच्या दोन वर्तमान पर्याय म्हटल्या तर काल द्रव्याची पर्याय आणि जीवाची पर्याय यातही बंध होईल. तर बंधाचं कारण ते होत नाही. बंधाचं कारण दोन द्रव्याच्या दोन विकारी पर्यायीतच होईल. आणि म्हणून परस्पर अवगाह याचं नाव बंध ठेवलं आहे आपण. आणि हा बंध म्हणजेच अशा विकारी दशेतलाच असणार आहे. हा एवढा महत्वाचा भाग लक्षात. निमित्त नैमित्तिक संबंधासाठी दोन्ही पर्याय विकारी पाहिजे केव्हा? नाही तर निमित्त नैमित्तिक संबंध नाही होत. निमित्त असू शकते. निमित्त असेल तर नैमित्तिक कार्य राहायलाच पाहिजे ना. असं कसं निमित्त आहे कार्य नाही असं तर इम्पॉसिबल. काल द्रव्य आहे आणि सिद्ध भगवान अशुद्ध परिणमता आहे तसं होते का? काल द्रव्य आहे त्याची पर्याय आहे आणि इकडे तुम्ही ज्याला निमित्त आहे ते सर्वांसाठी निमित्त आहे. सर्वांच्या परिणामासाठी ते निमित्त आहे. मग ते परिणाम शुद्ध असो अशुद्ध असो त्याला कालद्रव्याचं निमित्त नाही का? अशुद्ध पदार्थ रागद्वेषाचं परिणाम होते जीवाचं. म्हणून त्यांनी मागेच खुलासा केला होता आपल्याला. काय केला होता? एक साधारण कारण निमित्त आणि एक विशिष्ट निमित्त. ठीक आहे ना. तर साधारण निमित्त हे सगळे द्रव्य आहे, यानं विकृती येत नाही. पण जे विशिष्ट निमित्त असते तेव्हा विकृती येते.
म्हणजे विकृती येण्यासाठी विशिष्टच निमित्त पाहिजे हो. असं. हे जे 4 द्रव्य आहे हे द्रव्य त्याने आधी सगळ्या गोष्टी त्या क्लिअर केलेल्या असतात. बहिही बधारी जडारपी म्हणतात विकार आणि जीव हे जे आहे विकारी जीवाच्याच ठिकाणी आणि कारमान वर्गणेच्या कर्मरूप दशेच्याच ठिकाणी बंधाचा व्यवहार होऊ शकतो. अबद्ध असणारी अशी विश्रसोपचय रूप कारमान वर्गणेशीही त्याचा बंध नाही, नाहीतर त्याचाही बंध मानावा लागेल. म्हणतात त्याचाही बंध नाही किंवा कोणताही निमित्त आहे म्हणून त्याचा बंध आहे असं नाही. निमित्त म्हणजे संयोग आहे. आता आपल्याला आपण काय म्हणतो की पैसा आपल्याला निमित्त आहे रागाला, पण त्या पैशाचा निमित्त नैमित्तिक संबंध नाही तुमच्याशी, नियामक कारण नाही आहे ते. पैशाला निमित्त म्हणणं हा शब्द तर चुकीचा आहे. निमित्त त्यालाच म्हणायचं जिथे कार्य होत असेल तो निमित्त, नाही तर संयोग आहे. पैशाचा संयोग आहे, रागद्वेष होत नाही. पण पैशाला जर निमित्त म्हटलं तर कार्य तुम्हाला दाखवावं लागेल. मग कार्य जर तुमच्याजवळ नाही आहे तर त्या संयोगाला निमित्त म्हणता येत नाही. संयोग फक्त म्हणू शकता. हा, तर निमित्त असल्यानं बिघडते असं नाही. दाखवायचं काय आहे त्यांना? जगात प्रत्येक पदार्थाचं अस्तित्व असणार आहे. त्या अस्तित्वाला तुम्ही नाही मिटवू शकत. नाही, तुम्ही त्या अस्तित्वाला जेव्हा निमित्त नाव देता तेव्हा तुम्हाला कारण दाखवणं आवश्यक आहे. तर कारण पडतंय ते तेव्हा. बाह्य निमित्त तरी त्याला म्हटल्या जातच ना. अंतरंग निमित्त जरी नाही म्हटल्या जात, साधी गोष्ट आहे की तुमच्या रती परिणामाचं निमित्त कोण? तुमच्या जीवनात रतीचा परिणाम आला, प्रीतीचा परिणाम आला, त्याचं निमित्त कोण? रतिकर्माचा उदय. हा, आता नक्की झालं एवढं की त्याचं कारण रतिकर्माचा उदय असेल. आता त्या रतिकर्माच्या उदयाचं कारण मुलगा असेल, तर हे निमित्त नियामक राहील असं नाही. पण निमित्त असताना ते निमित्त होऊ शकते. आपल्या ठिकाणी हा जो रतीचा भाव असेल तर परद्रव्यावर निमित्तत्वाचा उपचार होऊ शकतो. जर नसेल तर तो होऊ शकत नाही. हा भाग आहे. जसं आता मुनींच्या ठिकाणी किंवा अनंताच्या ठिकाणी किती वैभव आहे. तीर्थंकरांच्या ठिकाणी एवढं सारं वैभव मिळालेलं आहे. म्हणून त्यांनी शब्द ठेवला होता का पुण्यफला अर्हंत. अर्हंत पद हे पुण्याचं फल आहे. म्हणजे काय कळलं? पुण्यानं अर्हंत दशा प्राप्त होईल का नाही? आणि आचार्यांना गाथेत म्हटलंय की पुण्यफला अर्हंत. तर याचा सरळ अर्थ आहे तीर्थंकर प्रकृती हे पुण्याचं फळ होऊ शकते. अर्हंता याचा अर्थ तीर्थंकर हे जयसेनाचार्यांनी तिथं खुलासा केला. अंबिचंद्राचार्यांनी घरी तिथं खुलासा नाही केला, पण जयसेनाचार्यांनी आपल्या टीकेत हा खुलासा केला की त्याचं फल काय असेल. म्हणून अर्हंत कधीही कर्माचं फल असू शकत नाही. अर्हंत दशा कर्माच्या अभावाचं फल असू शकते. कर्माच्या अस्तित्वाचं फल तर कधी असू शकतच नाही. परंतु पुण्यफला असं जेव्हा म्हणतात तेव्हा ती तीर्थंकर प्रकृतीचं म्हटलं. आता त्यांनी जे काही तीर्थंकरत्वानं वैभव मिळालं त्यालाही निमित्त म्हटलं. पण ते निमित्त असूनही त्यांच्या जीवनात रतीचा परिणाम नाही, कर्माचा उदय नाही, तर ते निमित्त त्यांच्या सुखदुःखालाही निमित्तही नाही म्हटलं जात. बाह्य निमित्तही नाही तिथं. ते जिथं अंतरंग निमित्त असेल तिथंच बाह्य निमित्तत्वाचा उपचार होऊ शकतो. म्हणून न हे तवा हा भवंती एक क्षेत्रस्थाः अपि अवधवत्.
एक क्षेत्रात आहे म्हणून बंध आहे असं नाही. म्हणून बंधाची परिभाषा पूर्वी तुम्ही काय सांगत होते? एक क्षेत्रावगाही होणं या दोघांचं. तर म्हणतात एक क्षेत्रावगाहित्व हे बंधाचं कारण नाही. एक क्षेत्रावगाही तर साही द्रव्य आहे, अनंतानंत द्रव्य आहे, मग त्यांचाही बंध होईल. बंधाचं कारण दोघांचा स्वभाव च्युती हे त्याचं कारण असणार आहे. याचा विशेष यहाँ बंध के भेद और उनके स्वरूप पर प्रकाश डाला गया है. बंध के 3 भेद हैं, द्रव्य बंध, भाव बंध और उभय बंध. प्रारंभ के 2 प्रत्येक हैं और अंत का उभय रूप. जीव और कर्म का अनादिकालीन संबंध है जो व्यवहार से परस्पर सापेक्ष है. सापेक्ष लागल ना, परस्पर सापेक्ष हैं. जीव के अशुद्ध भावों का निमित्त पाकर कर्म बंधते हैं और बंधे हुए कर्मों के उदय से जीव के अशुद्ध भाव होते हैं. इस प्रकार इनकी परंपरा चलती है. इनमें से जीव प्रदेश और कर्म परमाणुओं का परस्पर बंध द्रव्य बंध कहलाता है, क्योंकि इसमें प्रदेशों के बंध विवक्षित हैं. भाव बंध से राग द्वेष आदि रूप परिणाम लिए गए हैं, क्योंकि ये परिणाम द्रव्य बंध के कारण है. और द्रव्य बंध सापेक्ष जीव की अशुद्ध परिणति, यह सब मिलकर उभय बंध कहलाता है, क्योंकि इसमें द्रव्य बंध और जीव की अशुद्ध परिणति इन दोनों की युग्म अवस्था विवक्षित है. इस प्रकार बंध के ये 3 भेद जो संयुक्तिक है, इसकी पुष्टि दर्पणाक्रांत प्रतिबिंब से होती है. द्रव्य बंध और भाव बंध इन दोनों का परस्पर व्यवहार से निमित्त नैमित्तिक संबंध है. इस निमित्त नैमित्तिक संबंध से ही ये असद्भुत व्यवहार से कार्यकारी है, अन्यथा नहीं. उदाहरणार्थ विश्रसोपचय एक क्षेत्रावगाही भी होते हैं और जीव से संबंध भी होते हैं, तो भी ये अबद्ध परमाणुओं की तरह जीव की अशुद्धता में निमित्त नाही होते. केवळ संबंध आहे म्हणून बंध होतो असं होत नाही. संबंधाबरोबर दोघांच्या स्वभावाची अशुद्धता आल्याशिवाय बंध होत नाही हा नियम ते पुढे देणार. या बंधाचं मूळ कारण अशुद्धता. क्षण निज पर भेद जान ले, उस क्षण है तो ज्ञानी. उस क्षण है तो ज्ञानी. मोह कर्म के हो अधीन, निज को अनादि से भूला. पर से भिन्न स्वरूप न जाना, पर भाव में निज स्वभाव को छोड़ सुहाई, पुण्य पाप की धूला. अब तो समल समल हो सारे, जीवन बारी बोला. अंत समय तू पछताएगा, कहती है जिनवाणी. जब तक निज पर भेद न जाना, तब तक ही अज्ञानी. जीवा जीवाश्रव संवर, बंध निर्जरा क्या है. मोक्ष तत्व का क्या स्वरूप है, पाप पुण्य का क्या है. राग द्वेष मद काम मोह माया की छलना क्या है. मंद कषाई बन कर बोला, फल विवाह का क्या है. पूर्ण ज्ञान चैतन्य पुण्य तू नहीं शुद्धता जानी. जब तक निज पर भेद न जाना, तब तक है अज्ञानी.
ज्ञानी के ज्ञान से सूझे रो करो, सो वाणी मस्तक सदा देव जो यंत्रित गुरु सेवो दया कर्म पालो सदा यही मुक्ति दो।